असं आमचे काही मतभेद नाही. मी पहिल्यांदा विवेक आमदार झाला तर मी अभिनंदन केलं पहिल्यांदा. उलट म्हणजे जिल्ह्याची ताकद वाढणार पक्षाची ही निर्वाधित आहे. त्यामुळं त्यांचे माझे कोणाशीच मतभेद नाही आहे. म्हणजे तुमच्यावर टीका करतात राजकारण चालू असतं. त्याचं काही फार मी त्याला फार महत्त्व देत नाही. म्हणजे जिल्हा यापूर्वी विखेविरोध जिल्हा होताच ना. म्हणजे असं काही नाही. पण मला वाटतं माननीय फडणवीस साहेब अतिशय या विषयामध्ये गंभीर आहे. जिल्ह्याची जी घडी आहे भारतीय जनता पक्षाची ती अतिशय व्यवस्थित बसवलेली आहे. त्यामुळं पक्षाला अधिकाधिक क्षमता वाढवण्याकरता त्यांनी संधी दिली. विवेक कोरेंना संधी दिली. त्या राम शिंदेना सभापती केलं, त्यांना संधी दिली. सत्यजित तांबेंना आपण पाठिंबा दिला त्यावेळी भारतीय जनता पक्षाने, म्हणून त्यांना संधी मिळाली. आता उद्या राहुरीची आपल्या विधानसभेची विधान परिषदेची निवडणूक होते नगरची, तिथे कोणा संधी मिळणार आहे. पक्ष अधिक मजबूत झाला पाहिजे त्यांची भूमिका आहे. कारण मला वाटत नाही की कोणत्या स्टेजवर कोण गेलं आणि भाषणं केली, माझ्या दृष्टीने त्याला फार महत्त्व नाही. असं काय राजकीय मतभेद आहे ते दूर होऊ शकत नाही का असं? आमचे काही मतभेद नाही. मी पहिल्यांदा विवेक आमदार झाला तर मी अभिनंदन केलं पहिल्यांदा. उलट म्हणजे जिल्ह्याची ताकद वाढणार पक्षाची ही निर्वाधित आहे. त्यामुळं त्यांचे माझे कोणाशीच मतभेद नाही आहे. त्यांचा जो आरोप आहे की गणेश कारखान्याला जे 40 कोटींचं कर्ज मंजूर झालेलं होतं, कुठेतरी ते कोर्टामध्ये जाऊन त्याला स्टे आहे. गणेश कारखाना पूर्णतः राजकीय भूमिकेच्या पलीकडे, त्याचा भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नाही आहे. एक वेगळी भूमिका आहे सहकारातली, ती सहकार्य पद्धतीने पुढे जायची.